नमस्कार. LIC प्रस्तुत आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आयोजित इलेक्शन बजेट या विशेष चर्चासत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्याबरोबर या बजेटकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत आहेत. वर्षा मालवदे रुईया कॉलेजच्या HOD आहेत, त्या आपल्याबरोबर यापूर्वीच्या सत्रात सुद्धा होत्या. त्याचबरोबर माझ्याबरोबर आता करुणाकर शेट्टी आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स चे आणि लॉजिस्टिक इंडस्ट्रीजचे ते तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर केदार ओक आहेत, भांडवल बाजार तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. नेमकं शेअर मार्केटमध्ये ज्या हालचाली घडत आहेत त्याविषयक ते विवेचन करणार आहेत. अंजली दमानिया आहेत, टॅक्स पेयर्स असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत, करविषयक बाबींवर त्या मुद्दे मांडणार आहेत. त्याचबरोबर माझ्याबरोबर समीर दुधगावकर आहेत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आहेत आणि माझ्यासोबत अपर्णा कुलकर्णी प्राध्यापिका आहेत सेंट झेवियर्सच्या. त्यासुद्धा एकूणच तरुणाईचं या बजेटकडून काय त्या तरुणाईच्या अपेक्षा आहेत त्याबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत. पण मी सुरुवातीला फराकडे जातो. काही मान्यवर आपल्याबरोबर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे आहेत, त्याचबरोबर इतर विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत. त्यांच्या काय अपेक्षा आहेत? फरा सर, मी थोडक्यात सांगते सर्व मान्यवरांच्या काय अपेक्षा आहेत ते. सर, तुम्हाला काय वाटतं, काय सांगायचं? कृषी क्षेत्राच्या ज्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या तरुणांच्या या बजेटमधून खूप अपेक्षा आहेत. जसं आता सांगितलं सूक्ष्म आणि लघु उद्योजकामधून, तर याविषयी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला जो तरुण आहे, जो बेरोजगार आहे, त्याच्या अपेक्षा आहेत. गेल्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा 25% इन्कम टॅक्सचा स्लॅब केला होता त्यावेळेला बरेचसारखे इन्सेंटिव्ह स्पेसिफिकली उद्योग क्षेत्रातले, त्यातही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला असणारे R&Dच्या संदर्भातले बरेचसारखे इन्सेंटिव्ह काढून घेतलेले होते. मला वाटतं की ते इन्सेंटिव्ह रिइन्स्टेट करणं फार आवश्यक आहे, कारण दॅट इज वन ऑफ अ वेल्थ क्रिएटिंग ॲक्टिव्हिटी. वेल्थ क्रिएशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे R&Dवरचे इनिशिएटिव्ज इन्सेंटिव्ज जे आहेत ते शक्य तितके वाढवावेत. माझं नाव अरुण हर्डीकर. मला 2 वाक्य सांगायची आहेत. पहिलं म्हणजे गांधी साहेबांनी MSMEवर एम्फसाइज केलं. XYZMNO टक्के तुम्ही वेगळ्या वेगळ्या बेनिफिट झालं की 0 आहे. CSIR कडे, DRDO कडे आणि CFTRI कडे हजारो टेक्नॉलॉजीज पडलेले आहेत, पण त्यांना मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे. गव्हर्नमेंट त्यांचे पगार बिगार वर्षानुवर्ष बनतं आहे. जोपर्यंत आय वुड लाईक टू टेल माय CA फ्रेंड, हील दाय सेल्फ. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चेंबरनी मेंबर वाढवा, परंतु चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या 3 प्रेसिडेंट्सकडे मी गेले 3 वर्ष जातो आहे की भारतामधल्या 75 कोटी SMI मध्ये फक्त 5 लाख लोकांना मदत करा. इंक USA, इंक युरोप, फायनान्शियल टेक्नॉलॉजीज, ASEAN इथे दरवर्षी 50,000 फास्ट ग्रोथ SMEजना लिस्ट आहेत. ही मला 1 मिनिटात देता येतील. जोपर्यंत तुम्ही टेक्नॉलॉजी रिवाईव्ह करत नाही, हे सगळं ABCDZ इन्सेंटिव्स आर ऑफ झिरो व्हॅल्यू. अगदी सर, इथेही काही बसलेले मान्यवर. मी आशिष गर्दे, मॅजिक इन्क्युबेटर औरंगाबादचा डायरेक्टर आहे. भारतात स्टार्टअप्सची संख्या खूप फास्ट वेगाने वाढती आहे. जगातलं 3रं प्रमुख राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. महाराष्ट्रातही स्टार्टअप्सची संख्या भारतातली जास्ती आहे. जी स्टार्टअप्स एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, खास करून ग्रामीण भागात स्टार्टअप्सना सपोर्ट करण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहू शकेल, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत कशा पोचू शकतील, त्याच्याबद्दल बजेटमध्ये काय तरतुदी असतील हा महत्त्वाचा विषय असेल. आणि मेट्रो शहरापुरतं स्टार्टअपचं कल्चर मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापर्यंत कसं नेता येईल ह्याच्याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे. सर, आणखी काही प्रतिक्रिया आहेत? अगदी. आपण कृषी क्षेत्राबद्दल इथे या ठिकाणी बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मागील 4-5 वर्ष क्लायमेट चेंज, हवामान बदलामुळे संपूर्ण कृषी क्षेत्र राज्यातील आणि देशातील प्रभावित झालेलं आहे. आणि त्यासाठी आजची जर विचार केला तर 2 वर्षापासून कोरोना लॉकडाऊन आणि याच्यामुळे संपूर्ण विक्री व्यवस्था ठप्प झालेली आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्रासाठी, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सबसिडी व अन्य माध्यमांना शेतकऱ्याला मदत करावी लागेल. मी एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो आज आपण पाहतो की वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आज आपण विचार केला तर अलिबाग मुंबई हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण मागणी केली अनेक वर्ष की अलिबाग मुंबई हा रेल्वेने जोडला जावा, कारण या ठिकाणी 70 लाख प्रवासी वर्षाला प्रवास करतात आणि अनेक सातत्याने या ठिकाणी आम्ही मागणी करतोय, परंतु ती देखील पूर्ण अजून झालेलं नाही. मला असं वाटतं या आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती पूर्ण होईल. अगदी अगदी सर्वांच्या अपेक्षा आहेत. श्रीराम पाटील सर माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडे नमस्कार. मी श्रीराम पाटील, एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, पण त्याआधी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.
आता जे बजेटमध्ये जे अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचे जे लागणारे फर्टिलायझर्स बाकी इतर वस्तू आहेत त्याचे जे रेट वाढलेले आहेत ते या बजेटमध्ये काही भरून निघेल का, त्याची भर निघेल का? अगदी पुरेसे मुद्दे आलेले आहेत. लॉजिस्टिक्सचा एक मुद्दा त्यांनी मांडला की कृषी माल थेट बाजारापर्यंत जाण्यासाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधांच्या बाबत फार मोठ्या अपेक्षा आहेत. शेट्टीजी. नक्कीच जर आपण बघितलं गेले काही वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे एक्सपोर्टसाठी पुष्कळ प्रमोशन करायला मागते. जसं आपले प्राईम मिनिस्टरनी $400 बिलियन जे लक्ष्य गाठलं होतं एक्सपोर्टसाठी आणि आपण डिसेंबरपर्यंत $300 बिलियन आपण क्रॉस केलेलं आहे. आणि पहिल्यांदा असं आपण बघतोय की जे एक्सपोर्टसाठी कॉमर्स मिनिस्ट्री मार्केटिंग सुद्धा करते आहे. म्हणजे पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सचं आणि मरीन प्रोडक्टचं जर बघितलं आपण कालच्या सर्वेमध्ये पण म्हटलेलं आहे की पर्सेंटेज वाढलेलं आहे एक्सपोर्टचं. तर एक मुद्दा त्यांनी जो बरोबर मांडला आहे की लॉजिस्टिक कॉस्ट पण तसं वाढत चाललेलं आहे की जे लॉजिस्टिक कॉस्ट कमी व्हायला पाहिजे तर आपला एक्सपोर्ट जास्त वाढेल. आणि लॉकडाऊनच्या नंतर आपण जर पाहिलं की फ्रेट रेट जो आहे एक्सपोर्टसाठी जो फ्रेट रेट आहे ते अत्यंत वाढलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की 400 पटीने वाढलेलं आहे. ते आता कुठेतरी थोडंसं लिमिटेशन्समध्ये यायचा प्रयत्न करतायत. तर गव्हर्नमेंटनी हा जो कंटेनर एक्सपोर्टसाठी जो आहे तो जर भारतामध्ये बनवण्याचा जर मुद्दा हातात घेतला तर मला असं वाटतं की फ्रेट रेट. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की इंडियन शिपिंग कंपनीज आपले नाही आहेत. आपण जे काही डिपेंडेंट आहोत ते फॉरेन शिपिंग कंपनीवरती डिपेंडेंट आहोत. आणि जसं ते लोकांनी एक कार्टेल सारखं केलेलं आहे. जे मेजर कंपनीज आहेत शिपिंग कंपनी जे 8-9 आहेत त्यांचं एक कार्टेल बनलेलं आहे. त्याच्यामुळे फ्रेट रेट पटकन कमी होण्याची शक्यता दिसत नाही आहे. जर भारताने इंडियन शिपिंग कंपनीचं रजिस्ट्रेशन आणि इंडियन शिप जर डेव्हलप करण्याचं कडे मार्ग केला आणि कंटेनर डेव्हलपिंगचं ते नक्की हा फ्रेट रेट कमी होण्याची शक्यता आहे. दुसरा एक मुद्दा आता आला होता की स्टार्टअप्सच्या दृष्टीने याच्यात अनेक तरतुदी अपेक्षित आहेत. आत्ता एक उदाहरण जर आपण घेतलं तर पेटीएमचा जो IPO आला होता एक चांगलं स्टार्टअप म्हणून पेटीएमचा गवगवा झाला. पण त्यानंतर IPO मध्ये जो फियास्को झाला तर अशा गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळामध्ये ना एक मार्केटमध्ये एक नवीन कन्सेप्ट आलाय. पूर्वी कसं होतं की फेअर शेअर व्हॅल्यूवरती प्रीमियम चार्ज करून IPO प्राइस ठरवली जायची. आता टोटल व्हॅल्युएशन घेतलं जातं आणि त्याच्यावरती अँटिसिपेट करून प्राइस बनवले जातात की बाबा पुढच्या 5 वर्षात माझी कंपनी किती वाढणार आहे किंवा आणि त्याचं अँटिसिपेशन प्राइसमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागलंय. त्यामुळे पेटीएम सारखे जे काय IPO आले किंवा अगदी झोमॅटो सारखे आले. पण माझा त्याच्याकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन वेगळा की ती नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप होते. ते नवीन कन्सेप्ट येत आहेत. आता झोमॅटो सारख्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत परदेशामध्ये. त्यामुळे त्यांचे कन्सेप्ट आणि ते भारतात रुजू व्हायला हा थोडासा वेळ जाईल. शेअर मार्केटच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर असं पुढच्या वर्षभरात जवळजवळ 22 नवीन IPO मार्केटमध्ये येणार. LIC येतोय, NSE येतोय. लोकांनी ना व्हॅल्युएशन न बघता ऍक्च्युअल कंपनी काय करते ना या बघून इन्व्हेस्टमेंट कराव्यात. जसं आता LICचा IPO होतो मी की त्याला निगेटिव्ह रेटिंग लगेच करत नाही. पण याच्यानंतर तुमच्यासमोर LICची बॅलन्स शीट येईल. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांचे प्रीमियम किती कलेक्ट होत आहेत, त्याच्यात प्रीमियम कुठे येत नाही आहेत, सेटलमेंट्स किती होत आहेत. या सगळ्या गोष्टीनंतर त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पण आपण IPOला अप्लाय करताना बघायची गरज आहे. लोकांचं काय माहिती का ते मार्केटिंगवरती लक्ष टाकून इन्व्हेस्टमेंट करायला जातात. आपली गरज काय आहे ही बघून इन्व्हेस्टमेंट आपण कधी करतच नाही. त्यामुळे आपली गरज बघून या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. अर्थ मंत्रालयाकडे अशी आम्ही काही मार्केटमध्ये फारशी अपेक्षा करत नाही कारण गेल्या 3 वर्षात काहीच फारसं आलेलं नाहीये. पण जे नवीन सिस्टम बघून जे नवीन टॅक्स लावले जातात सामान्य गुंतवणूकदारांना जसं डिव्हिडंड टॅक्स लावलाय त्याची मर्यादा त्यांनी काही प्रमाणात वाढवून दिली की जेणेकरून लोक जास्तीत जास्त म्युच्युअल फंड सारख्या सेफ्टी इन्स्ट्रुमेंटकडे जातील. मार्केट ऑलवेज चांगलंच आहे कारण की माझं मत असं की तुम्ही लॉंग टर्म इकडे बघा. म्हणजे कसं होतं लोकांना टिप्स दिल्या जातात की आज हा स्टॉक घ्या, उद्या तो स्टॉक घ्या, इतका वाटा. त्याच्यावर ते लोकांची इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेशन वाढली जाते. ते न करता चांगल्या कंपन्या घ्या ज्यांच्या पुढे काही वर्षात फ्युचर्स चांगली आहेत, ज्या ग्रोथ कन्सिस्टंटली करतायत, कॅश रिच आहेत, ज्यांच्या डेट कमी आहेत अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत ना तुम्हाला नक्की चांगले रिटर्न मिळतील. पण ट्रेडर्स होऊ नका. मॅक्झिमम करता लोक ट्रेडर्स होतात, हा प्रॉब्लेम आहे. अगदी. करविषयक ज्या अपेक्षा व्यक्त झाल्यात तुम्ही पण मगाशी जो मुद्दा मांडला की कराचा जो आमचा पैसा आहे तो योग्यरित्या वापरला गेला पाहिजे. योग्यरित्या वापरला गेला पाहिजे म्हणजे नेमकं सरकारने काय केलं पाहिजे? तर महत्त्वाचा मुद्दा हा की आत्ताच्या घटकेला सरकारकडे तसं बघायला गेलं तर टॅक्स कलेक्शन जे आहेत डायरेक्ट टॅक्स कलेक्शन म्हणा आणि इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन म्हणा हे प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसत आहेत. GST टॅक्स कलेक्शन पण आत्ताच्या जे जानेवारीचे फिगर्स आहेत त्याच्यात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ आहे. त्यामुळे त्यांना शॉर्टफॉल असा कुठेही पडताना मला दिसत नाहीये. मग सामान्य माणसाच्या काय अपेक्षा आहेत, कॉर्पोरेटच्या काय अपेक्षा आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या काय अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांच्या ॲग्री सेक्टरच्या काय अपेक्षा आहेत, या प्रत्येक अपेक्षेला आपण
कसं खरं उतरायचं ही त्यांची आत्ताची कसरत आहे. ती काही तारेवरची कसरत नक्कीच नाहीये, कारण तसं बऱ्यापैकी सरप्लस आहे. जर आपण स्टॉक मार्केटमध्ये जसं ओकसाहेब म्हणाले, आत्ताच्या घटकेला हिस्टॉरिक लेवल्सवर IPOs झालेत, QIPs झालेत प्रचंड प्रमाणात. म्हणजे $30 बिलियन हॅव बीन रेज्ड ओनली इन 2021. तर आत्ताच्या घटकेला पैसा हा अमाप प्रमाणात देशात आहे. आता त्याचा विनियोग कसा करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, ते फक्त त्याच्याकडे लक्ष हवं. सगळ्यात त्रासदायक जर कोणाला वाटत असेल, सामान्य माणसाला वाटत असेल, तर ते जे आपण टॅक्स फायलिंग आहे, आपण जे कर भरतो, त्याचे इतकं कॉम्प्लिकेटेड स्टेटस असतं की ते लोकांना त्रासदायक वाटतं. आत्ताच्या घटकेला डायरेक्ट टॅक्स पेअर म्हणूनच फार कमी आहेत. जर आपण आत्ताचं लिमिट जे आता 3 लाख रुपये आहे, तर ते समजा वाढवून आपण 5 लाखापर्यंत नेलं आणि बऱ्याच जणांना जर फक्त जे फायलिंग आहे त्याचे प्रोसिजर सिम्प्लिफाय केले, जसं त्यांनी मागच्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांनी सिम्प्लिफिकेशन आणलं होतं आणि 25% जो त्यांनी हे केला, त्याच्यामुळे ग्रॉस कलेक्शन्स ज्या आहेत कॉर्पोरेट टॅक्सच्या त्या 67% वाढल्या. त्या का वाढल्या? कारण तुम्ही इन्स्पेक्टर राज कमी करता, तुम्ही त्यांच्यावरच्या रेट्स कमी करता, तर लोक आपणहून पैसा भरतील. आत्ताच्या घटकेला आपल्याला जर कोणी सांगितलं की मला रंग आणायला जायचंय, माझ्या घराला पेंट द्यायचंय, त्याच्यावर समजा पूर्वी 28%, 20%, 28% GST होती, ती जर GST कमी केली आणि त्याला रिझनेबल लेवलला आणलं, तर लोक बिल घेऊन पैसे देऊन, म्हणजे लोक काय करतात, आता 1 लाख रुपयाचा समजा मला रंग आणायचा, तर त्याच्यावर समजा 18% टॅक्स असला तर मला 18,000 फक्त टॅक्सचे द्यावे लागतात. पण तेच जर ते रिझनेबल लेवल असतील तर लोक बिल देऊन घेतील, आणि बिल देऊन जर घेतलं तरच टॅक्स कलेक्शन वाढतील आणि मग त्याचा. अगदी याच मुद्द्यावर शिवानी जी आहेत आपल्याबरोबर, भाजपच्या प्रवक्ते आहेत ऑनलाईन. मी मॅडम येतो तुमच्याकडे. प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर हे 2 मुद्दे जे आहेत त्यात अधिक सिम्प्लिफिकेशन येणं गरजेचं आहे, म्हणजे तो अगदी सोप्या पद्धतीने समजला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. भाजपच्या प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडनं भाजपच्या प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडनं या बाबतीत एक उत्तर अपेक्षित आहे. मॅडम तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा. अंजली मॅडम म्हणत होत्या त्याचा एक थोडासा मुद्दा मांडायचा इथे. सामान्य प्रेक्षकाचा कदाचित गोंधळ होऊ शकतो म्हणून मी हे सांगते की त्या असं म्हणतायत की अर्थव्यवस्थेमध्ये अमाप पैसा आहे आणि तरी सुद्धा, आणि असंही म्हणतायत की सरकारकडे टॅक्सचं कलेक्शन खूप आहे, पण तरीही आपली अर्थव्यवस्था तुटीची अर्थव्यवस्था आहे, विसरता येणार नाही. याचा अर्थ आपल्या गव्हर्नमेंट किंवा सार्वजनिक ज्या खर्चाच्या गरजा आहेत त्या मोठ्या आहेत, ते लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळे सामान्य प्रेक्षकाला हे जाणवून देणं आवश्यक आहे की हा सगळा पैसा जो अमाप पैसा आपण म्हणतोय तो टॅप होत नाहीये. तो टॅप जर झाला कराच्या माध्यमातून तरच तो सरकारच्या हाती येणार आणि वापरला जाणार. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेतला पैसा आणि सार्वजनिक तिजोरीत असलेला पैसा या दोन्हीमध्ये आपण फरक केला पाहिजे, एवढी एकच गोष्ट मला. बेनिफिट स्टेट आपण जी कॉन्सेप्ट म्हणतो ते फरा. माझ्यासोबत ॲडव्होकेट विद्युलता तांडेल आहेत, त्यांना काही बोलायचं मॅडम, थोडक्यात बोला. याच्यात हेच म्हणायचं मला की जी महागाई वाढते त्या महागाईच्या हिशोबाने त्यांनी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती वाढवणं गरजेचं आहे, जी वर्षानुवर्ष स्टेबल आहे. दुसरं आत्ता जसं मॅडमनी सांगितलं का GSTची जी काही ॲप्लिकेबल ते करतात तर तेवढा मोठ्या प्रमाणात तो नको आहे की प्रत्येकाने GST स्वखुशीने भरला पाहिजे. अशा जर लेवलला तो राहिला तर लोकही खुशीने पैसे भरतील, म्हणजे जे आपला व्हाईटचा रेशिओ आहे तो वाढत जाईल. तर त्याही दृष्टीने नियम होणं गरजेचं आहे. आणि तिसरं मला महत्त्वाचं सांगायचं आहे का LICचे जे काही आता शेअर्स विक्रीला निघतात आहे तर त्याही बाबतीत सगळ्या देशातून विचार व्हायला हवा आहे, कारण इतकी मोठी संघटना ह्या पद्धतीने विक्रीला निघावी हे योग्य नाही आहे. तर त्याही दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी 2 महत्त्वाचे मुद्दे पोहोचलेला आहे, मात्र काही यंगस्टर्स आहेत त्यांचेही प्रश्न आहेत. नमस्ते, माझं नाव अथर्व लाड आहे, ॲमेटे बिझनेस स्कूल मुंबईवरनं. तर माझं मत असं आहे की ह्या बजेटपासनं निम्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना सगळ्यात जास्त आशा किंवा एक्सपेक्टेशन्स आहेत. कारण आपण जर तसं पाहिलं तर अमेरिका, रशिया आणि भारत हे 3 देश असे आहेत ज्यांच्यामध्ये आर्थिक व सामाजिक जी असमानता आहे ही
अतिशय वेगाने वाढत चालली आहे. तर याला गव्हर्नमेंट कोणत्या प्रकारे कशा आर्थिक प्रकारे विषमतेचा कंट्रोल मुद्दा करेल? आहे. मुद्दा लक्षात आला. फराबी या आधी मुद्दे थोडी सरमिसळ व्हायला नको. हा जो मुद्दा मॅडमनी मांडला होता LICचं म्हणजे एकूणच खाजगी निर्गुंतवणुकीचं जे धोरण आहे सरकारचं ते, आणि दुसरं म्हणजे GST मध्ये एक सहजता येणं गरजेचं आहे. या दोन मुद्द्यांवर तुमचं मत? हो, या मुद्द्यावर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये टॅक्स सिम्प्लिफिकेशन आणि ITR भरताना लोकांना जो त्रास होतो त्यासाठी बदल होणं गरजेचं आहेच आहे, पण टॅक्स पेअरचा बेस वाढवण्यासाठी पण प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या आणि इथे बरेच लोक कॅपिटल मार्केट शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या, तो बेसच मुळात आपल्या देशामध्ये कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्यपर्यंत आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही जर परिस्थिती न्यायची असेल तर त्या दृष्टीनं मला वाटतं शॉर्ट टर्मपेक्षा लॉंग टर्ममध्ये काही प्लॅनिंग त्या दृष्टीनं व्हावं. आणि स्टार्टअपचा पण इथे विषय निघाला तर बंगळुरू सारखं शहर असेल किंवा महाराष्ट्रासारखं राज्य असेल, इथे रजिस्टर्ड जे स्टार्टअप्स आहेत त्याची संख्या सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या देशामध्ये त्याचं प्रचंड केंद्रीकरण झालेलं आहे. मग हे विकेंद्रित होऊन सगळ्या राज्यांपर्यंत ती परिस्थिती नेण्यासाठी म्हणून प्रयत्न व्हायला हवेत, तरच हे कुठेतरी सस्टेनेबल ठरेल, अन्यथा ते सस्टेनेबल ठरणार नाही. समीरजी, हा जो मुद्दा आता त्या तरुणाने मांडला तो म्हणजे आर्थिक विषमता, म्हणजे आणि हा पण मुद्दा त्याच्याशी रिलेटेड आहे की कर पात्र व्यक्तींचं जाळं अधिक वाढवण्याची गरज आहे, म्हणजे ती विषमता कमी होऊ शकेल असा त्यातून अर्थ काढता येईल. काय सरकारने केलं पाहिजे? जसं तुम्ही ओळख करून दिली, मी चेंबरचा पदाधिकारी आहे. अमेरिकेत शिकून आपल्या देशासाठी म्हणून काही वर्षांपूर्वी परत आलोय आणि भगवद्गीतेचा अभ्यासक सुद्धा आहे. आपण जे बजेट मांडतोय त्याचा मेन उद्देश आहे आपल्या सामान्य जनतेच्या मदतीसाठी हा सगळा पैसा वापरणे. तुम्ही जसं बोलला त्याचा टॅक्स बेस वाढण्याची आपल्याकडे विचारधारा वाढणं गरजेचं आहे की हा आपला देश जो आहे तो माझा देश आहे, मला देशासाठी काम करायचंय, मी जो काही करतोय ते चोरी नाही करणार, आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हा विचार पसरू शकत नाही तोपर्यंत टॅक्समध्ये येण्याची लोकांची इच्छाच होणार नाही. त्यामुळे हा मेन, आणि मला जाणवतंय मोदी सरकार नंतर आल्यानंतर बरंचसं समाजामध्ये बदल व्हायला लागलेला आहे. स्वच्छतेमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करतो या सगळ्या गोष्टी एक सामाजिक विचारधारा बनवण्यासाठी येत आहेत. सर, तुम्ही म्हणाल्यासारखं विचारधारा नाही चांगला नसण्याचा परिणाम असा होतो की सध्या वर्ल्ड बँकेचा एक स्ट्राईव्ह प्रोजेक्ट चालू आहे. त्यामध्ये अप्रेंटिसशिप बेस्ड ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये मुलांना नोकऱ्या दिल्या जातात. पण भारत देश आपले टार्गेट्स मिस करतोय परत परत. तर अपेक्षा ही आहे की आपण याच्यासाठी नेमकं काय करू शकू जेणेकरून हे टार्गेट असे मिस नाही होणार. यातनं हा बदल अपेक्षित आहे सगळ्या युवकांना सुद्धा. सर, तुम्ही दुसरा एक मुद्दा म्हणालात की नरेंद्र मोदी साहेबांचं मी एक पुस्तक वाचत होतं, त्यात त्यांनी सांगितलं की वृद्धाश्रम मी उद्घाटन करणार नाही असे माझी पॉलिसी आहे, असं आपले पंतप्रधान साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे सांगितलेलं आहे गुजरातमध्ये. सध्या असं झालंय, जसं काही जणांनी मुद्दे मांडले की रुरल स्पेंडिंग जर नसेल, रुरल भागाकडे जर लोकांनी लक्ष नाही दिलं योग्य पद्धतीने आपण, तर सध्या ऑलरेडी प्रत्येक छोटे छोटे टाउन्स हे वृद्धाश्रम होत जाण्यासारख्या परिस्थितीमध्ये आहेत. मी परभणीचा आहे, आपण बीड बघतोय, लातूर बघतोय, असे काही जे छोटे छोटे टाउन्स आहेत तिथे फक्त आता आई वडीलच राहायला लागलेले जवळपास असं झालंय आणि मुलं आता बाहेर गेलेली आहेत. म्हणजे मग आपण पूर्ण देशातले सगळे छोटे छोटे टाउन्स काही वृद्धाश्रम करणार का? या दृष्टिकोनातनं पण निश्चित प्रयत्न होतील याची अपेक्षा आहे मला. सेमी सिटीज मध्ये पण रोजगाराच्या संधी तितक्या उपलब्ध झाल्या पाहिजे जेणेकरून ब्रेन ड्रेन शहराकडे होणार नाही. एक्झॅक्टली. आणि हे या माध्यमातून टॅक्स बेस म्हणजे कसं आहे, जोपर्यंत आपण आपल्या देशासाठी आपल्या लोकॅलिटीसाठी मी काम केलं पाहिजे ही भावना जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत टॅक्स मध्ये मॅक्सिमम स्वरूपामध्ये इन्क्लुजन होणार नाही असं मला वाटतं. अगदी फरा. निश्चितच सर, थोड्याच वेळानंतर बजेट सादर होणार आहे. तत्पूर्वी मी थोड्याशा प्रतिक्रिया